ध्यान उभे विटेवर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 सुरकट मारी टेवनिया सुरकट मारी टेवनिया तुळसी हार गोळा कासे पितांबर तुळसी हार गोळा कासे पितांबर सुरकट मारी टेवनिया सुरकट मारी तुळसी हार गळा पितांबर तुळसी हार पितांबर औड निरंतर हे जिजान औड निरंतर हे जिजान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर औरे निरंतर हे औरे निरंतर हे तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर मकर कुंडल तळपती श्रवणे मकर कुंडल तळपती श्रवणे कुंडल तळपती श्रवणे कुंडल तळपती श्रवणे कौस्तुभमणि विराजित कौस्तुभमणि विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर कौस्तुभमणि विराजित कौस्तुभमणि विराजित तुळसी हार गळा तुळसी हार अवड निरंतर हे जिजान औड निरंतर हे जिजान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर औरे निरंतर हे जिजान औरे निरंतर हे जिजान तुळसी हार गळा कासे तुळसी हार गळा तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे येची सर्व दुःख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे येची सर्व दुःख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे म्हणे माझे म्हणे माझे सर्व दुःख तुका म्हणे माझे म्हणे माझे म्हणे माझे तुका म्हणे माझे सर्व तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे येते सर्व दुःख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे येते सर्व दुःख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे येते सर्व दुःख तुका म्हणे माझे माझे म्हणे माझे म्हणे माझे म्हणे माझे येते सर्व दुःख काही नाही
मुख आवडीने पाहिनची मुख आवडीने तुळशी हार गळाय तुळशी हार गळाय तुळशी हार गळा काठी पितांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा तुळशी हार गळा काठी पितांबर आवडे निरंतर हे जाना आवडे निरंतर हे जाना तुळशी हार गळा तुळशी हार गळा हार गळा काठी तुळशी हार गळा गळा हार गळा हार गळा काठी विठोबार कुमारी विठोबार कुमारी हरे 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 विठोबार कुमारी विठोबार कुमारी कृष्ण कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे 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 रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बलवा तुहा माधव बलवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बलवा तुहा माधव बलवा लोचनी झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बलवा तुहा माधव लोचनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बलवा तुहा माधव बलवा बहुता सुकृताची जोडी मन विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बलवा तुहा माधव बलवा बहुता सुकृताची जोडी मन विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बलवा तुहा माधव बलवा पापते परपिडा पापते परपिडा निक नाही जोडा दुजायाशी
आणि नाही जोडा तुझा याची आणि नाही जोडा तुझा याची सत्य तोची धर्म असत्य ते कर्म सत्य तोची धर्म असत्य ते धर्म सत्य तोची धर्म असत्य ते कर्म सत्य तोची धर्म असत्य ते कर्म आणि कहे वर्म नाही दोजे आणि कहे वर्म नाही दुजे आणि कहे वर्म नाही दुजे गती तेची मुखी नामाचे स्मरण गीतेचे मुखे नामाचे स्मरण गती तेचे मुखी नामाचे स्मरण गीतेचे मुखे नामाचे स्मरण अधोगती जाण विनमुखता आदगोती जाण विमुख आदगोती जाण विमुख संताचा संग तोची स्वर्गवास संताचा तुझी स्वर्गवास संताचा संग तोची स्वर्गवास नरक तो उदास अनर्गळा सत्य तोची धर्म असत्य ते कर्म तोची धर्म असत्य ते कर्म सत्य तोची धर्म असत्य ते कर्म तोची धर्म असत्य ते कर्म आणि कहे वर्म नाही दोजी आणि कहे वर्म नाही तुझे आणि कहे वर्म नाही तुझे तुका म्हणे उघडे आहे हित घात कामने उघडे आहे तुका म्हणे उघडे आहे हित घात कामने उघडे आहे हित घात याजे उचित करा तैसे दया जे उचित करा तैसे दया जे उचित करा तैसे तुका म्हणे उघडे आहे हित घात कामने उघडे आहे हित घात तुका म्हणे उघडे आहे हित घात कामने उघडे आहे हित घात दया जे उचित करा तैसे दया जे उचित करा तैसे दया जे उचित करा तैसे सत्य तोची धर्म असत्य ते कर्म सत्य कर्म सत्य तोची धर्म असत्य ते कर्म सत्य तोची धर्म असत्य ते कर्म आणि कहे वर्म नाही तुझे आणि कहे वर्म नाही तुझे आणि कहे वर्म नाही तुझे जय ठोपार कुमार जय गोपाल कुमार जय ठोपार कुमार जय गोपाल कुमार जय ठोपार कुमार आहा जय गोपाल कुमार जय ठोपार कुमार आहा जय गोपाल कुमार जय ठोपार कुमार आहा जय गोपाल कुमार जय ठोपार कुमार जय गोपाल कुमार जय ठोपार कुमार जय गोपाल कुमार हरे पुण्य परोपकार पाप ते परपीडा पुण्य परोपकार पाप ते परपीडा पुण्य पर उपकार पाप ते पर पीडा पुण्य पर उपकार पाप ते पर पीडा पुण्य परोपकार पाप ते परपीडा पुण्य परोपकार परोपकार पाप ते परपीडा पुण्य पर उपकार पाप ते पर पीडा पुण्य पर उपकार पाप ते पर पीडा अनेक नाही जोडा तुझा यासी अनेक नाही जोडा तुझा यासी सत्य तोची धर्म असत्य ते कर्म सत्य तोची धर्म धर्म असत्य ते
आणिक नाही जोडा तुझा यासे आणिक नाही जोडा तुझा यासे सत्य तोच धर्माय आसक्त कर्म सत्य तोच धर्म सत्य तोच धर्म आसक्त कर्म आणिक हे वर्म नाही तुझे आणिक हे वर्म नाही तुझे आणिक हे वर्म नाही तुझे आय आणिक हे वर्म नाही तुझे आणिक हे वर्म नाही सत्य तो धर्म आसक्त कर्म सत्य तो धर्म आसक्त कर्म आसक्त कर्म विठ्ठला 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 विठ्ठला
बोला पुंडलिक पंढरीनाथ भगवान महाराज की जय महाराज की जय महाराज की जय विठ्ठल विठ्ठल पुण्य परोपकार पापते परपिडा अनेक नाही जोडा दुजायाशी सत्य तोची धर्म असत्य ते कर्म अनेक हे वर्म नाही तुझे गती तेची मुखी नामाचे स्मरण अधोगती जाण विन्मुखता सत्य तोची धर्म असत्य ते कर्म अनेक हे वर्म नाही तुझे संताचा संग तोची स्वर्गवास नरक तो उदास अनर्गळा सत्य तोची धर्म असत्य ते कर्म अनेक हे वर्म नाही तुझे तुका मने उघडे आहे हीच घात जया जे उचित करा तैसे सत्य तोची धर्म असत्य ते कर्म अनेक हे वर्म नाही तुझे विठ्ठला विठाला 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 महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरिकाय दातुं मुनींद्रे समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसर चरण संताजिया दुसर चरण संताजिया 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 त्यांचा कृपा दाने कथेचा विचार त्यांचा कृपा दाने कथेचा विचार दुसर चरण संताजिया 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 त्यांच्या कृपा दाने कथेचा विचारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजे सद्गुरु दास तुका जयांचे किल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता कलावज्ञ जीवो उद्धरावतारम कलाकांक तेजोदिका मोदि वक्त्रम खलानिशवादापनोदार्ह दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर
ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणाकरा दयाळा, करुणाकरा दयाळा, वा वा. करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, ओ पावन झालो करा करे. आहा करुणा करा दयाळा. करुणाकरा दयाळा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, ओ पावन झालो करे. नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, ओ पावन झाले करा. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालं चला. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. विठ्ठला 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 विठ्ठला. पुण्य परोपकार पापते परपिडा, अनेक नाही जोडा दुजा याशी. सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म, आणि हे वर्म नाही तुझे. कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. जगातील थोर संत श्री संत तुकाराम महाराज यांचा आणि 4थ्या दिवसाची सेवा आणि 5 चरणाचा अभंग असा एक पुण्य पाप गती अधोगती सत्य धर्म अधर्म या 4 द्वंद्वांचा विचार सांगून या अभंगाद्वारे आपल्याला पुण्य काय आहे आणि ते कशा मार्फत आपल्याला मिळेल जीवनामध्ये. कारण जीवनात पुण्य संचय हा फार मोठा असतो. कारण बऱ्याच वेळेला माणूस आयुष्यभर पुण्याच्या माग धावतो, पण ते पुण्य होईलच असं सांगता येत नाही. तसं याच्यामध्ये या अभंगात सांगितलंय की पुण्य काय, पाप काय, कर्म काय, धर्म काय, नाही का, गती काय, अधोगती काय, आणि संत संग काय. संताचा संग तोची स्वर्गवास, नरक तो उदास अनर्गळा. तेव्हा संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. या अभंगातून तुकाराम महाराज आपल्याला पुण्याचं महत्व सांगतात. पुण्य धर्माकडे कसं नेतं आणि कर्माकडे कसं नेतं, कर्म धर्म सगळ्या गोष्टीचा याच्यात विचार आहे. तेव्हा थोडासा पर्याय द्यायचा तो असा की आज अधिक मासानिमित्त आणि 7 दिवसाची अखंड सेवा या प्रासादिक ज्ञानेश्वर माऊली प्रासादिक भजन मंडळ मानपाडा चितळसर या मंडळाने राबवलेली आहे. कारण 7 दिवसाचा सप्ताह करणं काही एवढी सोपी गंमत नाही. तेव्हा ही मंडळी सगळ्या गोष्टीत आपण धावपळ करून वाढवणे दादा असतील आधी सर्व करून मंडळ असेल अण्णा असतील, तेव्हा या मंडळीने कारण गेल्या मागच्या अधिक मासामध्ये बी मला वाटतं 3 वर्षापूर्वी 1 महिन्याचा सप्ताह केला होता. कारण 1 महिन्याचा सप्ताह करणं एवढी काही सोपी गंमत नाही. आणि 1 महिन्याचा सप्ताह आणि त्या सप्ताहामध्ये आपलं 7 दिवसाचा सप्ताह, त्या सप्ताहामध्ये आपली 4थ्या दिवसाची सेवा असं कार्य करत असताना संत तुकाराम महाराजांचा अभंग घेतलाय. आज उपस्थित असणारे सर्व गायक वृंद, महाराष्ट्र भूषण, आपले ठाणे भूषण आहेच, दैवाते महाराज आहे, शिंदे महाराज आलेले, आधी करून अमोल महाराज खिलारी आहेत साथीला आपल्या. म्हणजे सगळ्यांचा आज काय झाला, योगायोग झाला. कारण योगायोगाशिवाय काही गोष्टी घडत नाही. परत पांडुरंग महाराज झंझाट आपल्याला साथीला आहे. म्हणजे सगळी मंडळी उपस्थित आहे. म्हणजे हा सुद्धा एक पुण्याचाच भाग आहे. विठ्ठला विठ्ठल म्हणजे काही गोष्टीचा विचार जर आपण वारंवार केला तर तुकाराम महाराज म्हणतात 4 द्वंद्व सांगितले. काय, पाप पुण्य, कर्म धर्म
गती अधोगती आणि स्वर्ग नरक, अशा 4 द्वंद्वांचा विचार सांगून मग आपल्याला पुढे सांगितलंय उचित काय आणि अनुचित काय. कारण उचित आणि अनुचित या गोष्टी आपल्या जीवनात घडल्या पाहिजे. नाही तर 4 द्वंद्वाचा उपयोग काय आहे? सगळं तुकाराम महाराज सांगितलं, पण उघड काय हे महत्वाचं आहे. तुका म्हणे उघडे आहे हित घात. सुरुवात आपल्याला इथून करायची. माणसाच्या जीवनात उघड काय आहे हे जर पाहिलं नाही तर पुण्य किती असलं आणि ते जर झाकलं नाही तर ते उघडच होणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. जैसे झाकी निपजले पाप पुण्य असं मौली म्हणतात. म्हणजे जसा शेतकरी बी पेरतो पण त्याच्यावर काही ना काही आपल्याला तो काय म्हणते ना, पेरल्यानंतर राख असतो ना, तो राख आपल्याला टाकावाच लागतो का, ते झाकल्याशिवाय ते उगवत नाही. म्हणजे पुण्य सुद्धा अशी गंमत आहे की झाकल्याशिवाय उगवत नाही. पण आपली सवय काय आहे, गेलो काशीला, आलो काशी करून, दिली काशी करून, सगळ्याला सांगून मोकळं काय, सगळ्याला सांगून द्यायचं आणि पुण्य उघड करून द्यायचं. पुण्य जेवढं झाकून ठेवलं तेवढं ते आपल्याला फळतं. आणि जर पुण्य जर आपण उघड केलं तर उघड, कारण पाप आपण उघड करत नाही म्हणून आपलं ते पाप आपल्याला भोगावं. पाप उघड करा तुम्ही, म्हणजे पाप ताप दैन्य सगळ्या गोष्टी जातील तर हे संतांच्या भेटीत आल्याशिवाय जाऊ शकत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे माणसाच्या जीवनात उघड काय आहे आणि उचित काय आहे आणि अनुचित काय आहे या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे. बघा, एखाद्या गावामध्ये जर आपण पाहिलं, 2 सख्खे भाऊ आहे, समजा 2 सख्खे भाऊ आहे आणि 2 सख्खे भाऊ एखादा सुसंस्कृत वारकरी आहे, बरोबर. एखादा सुसंस्कृत वारकरी आहे आणि सुसंस्कृत वारकरीची गावामध्ये काय पत आहे हे आपल्याला माहिती, कारण तो कसाही असला तरी आपल्याला फसवणारा हे आपल्याला माहिती. उघड काय हे सांगायचं आपल्याला, काय तो कसाही असला तरी आपल्याला फसवणार नाही. तो वारकरी आहे, आध्यात्मिक आहे. पण त्याचाच भाऊ जर एखादा पिणारा असला, त्याचाच भाऊ जर एखादा पिणारा असला तर त्याची गावामध्ये काय पत आहे हे सांगायलाच पाहिजे का. उघड आहे हितगात, हे उघड आहे. मग ते जर आपल्याला कळून घ्यायचं आहे तर एखादा सुसंस्कृत वारकरी चांगला कार्य करतोय परंतु त्याला त्रास होतोय, बरोबर. कारण चांगल्या माणसालाच फक्त त्रास होतो, वाईट माणसाला सहसा त्रास होत नाही. निर्लज्जम सदा सुखी. विठ्ठल विठ्ठल. तया अंगी मोठेपण तया यातना कठीण, तया यातना कठीण, तया यातना कठीण. तया अंगी मोठेपण तया यातना कठीण, तया यातना कठीण, तया यातना कठीण. तया अंगी मोठेपण तया यातना कठीण, तया अंगी मोठेपण तया यातना कठीण. तया अंगी मोठेपण तया यातना कठीण, तया अंगी मोठेपण तया यातना कठीण. जयांगी मोठेपण तया यातना कठीण. जेवढं जेवढं तुम्ही मोठं व्हाल त्याला यातना भोगल्याशिवाय माणसाला मोठं होता येत नाही. मोठं व्हायचं म्हणजे काय लगेच असं मोठं होत नाही माणूस. मोठं होण्याकरता फार परिश्रम सहन करावे लागतात. परिश्रम सहन केल्याशिवाय कुठलाही माणूस मोठा होत नाही. कीर्तनकार जरी व्हायचं असलं तर आयुष्यभर लोकांच्या शिव्या खावा लागत्या तेव्हा कीर्तनकार होतं. हे तुकाराम महाराजांनी सहन केलंय. संत स्वतः शिव्या खाऊन जगाला उपदेश करतात आणि म्हणून हाच अभंग सुद्धा काय आहे तर उपदेश पर आहे. विठ्ठल 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 हो. म्हणून या अभंगात उपदेशाची एक हातोटी दर्शवणारा हा अभंग आहे की गावामध्ये 2 भावांची आपण पद सांगत होतो, बरोबर. गावामध्ये सुसंस्कृत वारकऱ्याची काय पत आहे आणि एखादा पिणारा मनुष्य जर आला तर गावामध्ये त्याची काय पत आहे, बरोबर. असं कधी झालं का, एखादा पिणारा मनुष्य आला, थांबा 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 एखादी सभा चाललेली आहे आणि 2 शब्द त्या पिणाऱ्या माणसाला बोलू द्या, असं कधी झालं का. असं कधीच होत नाही. म्हणजे पिणाऱ्या माणसाची आणि एखाद्या सुसंस्कृत वारकऱ्याची गावामध्ये काय पत आहे हे उघड आहे का नाही. उघड आहे हितघात. तुका म्हणे उघडे आहे हितघात, जया जे उचित करा तैसे. म्हणजे एखादा गावातला वारकरी असला तीच सांगतो आपण, पुण्याचा प्रश्न आहे.
आणि हा एक गोष्टीचं पाप करतो. म्हणजे दोघांची काय पत आहे. अहो पिणाऱ्याबद्दल सभेबद्दल विषय सोडा, पण सभेबद्दल जरी आपण विषय घेतला तो तिथं तरी शाश्वत झाला नाही, तर त्याची घरामध्ये काय किंमत आहे हे सुद्धा आपल्याला उघड कळतं का नाही. अहो पिणाऱ्याबद्दल जर आपण विचार केला तर जो मनुष्य पिणारा घराबद्दल त्याच्या बायकोला तुम्ही विचारा तरी तो पिणाऱ्याबद्दल त्याची बायको सांगते. त्या बायकोला जर जाऊन तुम्ही म्हटला की एखादी बाजूची स्त्री त्याच बाजूच्या पिणाऱ्या माणसाबद्दल जाऊन म्हटली, ओ म्हणे तुमचे मालक आले आता डुलत डुलत, ती बाई शेजारची बाई काय म्हणते, शेजारची बाई सुद्धा म्हणते हा आलेच असतील म्हणे. कशामुळं, आज पगार झाला म्हणजे आलेच असतील डुलत डुलत. विठाला 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 विठाला. मग ती बाई म्हणते, ती ज्या पिणाऱ्याची बायको त्या घरामध्ये लाटणं शोधायला लागली. काय लाटणं शोधायला लागली, पण तिला काय लाटणं सापडाना बरं का. ती लाटणं शोधायला लागली पण तिला काय लाटणं सापडाना. मग शेवटी शेजारच्या बाईकडे गेली. कशाला, लाटणं मागण्याकरता. लाटणं मागण्याकरता गेली. ओ म्हणे गंगूबाई तुमचं आता लाटणं द्या म्हणे. म्हणे कशाला, काय स्वयंपाक करायचा. म्हणे स्वयंपाक नाही, हे आमचे आले म्हणे आता पिऊन. म्हणे त्यांचा जरा समाचार घ्यायचा आहे. काय, त्यांचा जरा समाचार घ्यायचा आहे, तुमचं लाटणं द्या. पण ती गंगूबाई लाटणं देताना दिलं तिनं, ताबडतोब दिलं. पण गंगूबाईनं लगेच सांगितलं म्हणे घेऊन जा, तुमचं काम करून घ्या, पण आता आमचे पण येऊन जातील म्हणे पिणाऱ्या, पिऊन येतील म्हणे, कारण तुमचं काम करून लवकर मला लावून द्या. म्हणजे घरोघरी पिणाऱ्यांच्या या कथा. विठ्ठल हो. मग एखाद्या सुसंस्कृत वारकऱ्याची आणि एखाद्या पिणाऱ्या माणसाची गावामध्ये काय पत आहे हे उघड दिसतं का नाही. उघड आहे हित घात. म्हणजे तुका म्हणे उघडे आहे हित घात आणि जया जे उचित करा तैसे. बघा काही काही गोष्टी माणसाच्या जीवनात उघड पाहत असतो आपण. म्हणजे उघड असा विषय आहे की प्रत्येक गोष्टीला आपण उघड करू शकत नाही, पण कधीतरी उघड झाल्याशिवाय त्या गोष्टी राहत नाही. इश्क खुन्नशा और खाशी और पियो जो मदपान जो छुपाया न छुपे वो प्रगट होय निदान. इश्क म्हणजे प्रेम. किती प्रेम करा पण ते प्रेम उघड आल्याशिवाय राहत नाही. खाशी, खाशी किती खोकला, आता कोरोनात ज्यांनी ज्यांनी भोगलं त्यांना माहिती, किती खोकला दाबून ठेवला तरी तो खोकला आल्याशिवाय राहत नाही. इश्क खुन्नसावर खाशी. खुन्नस म्हणजे क्रोध. किती क्रोधी माणूस असला आणि किती काही असला तर त्याचा क्रोध उघड झाल्याशिवाय राहत नाही. विठाला 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 विठाला. म्हणजे गावामध्ये दोन माणसाची काय किंमत आहे, त्याची काय पत आहे हे उघडच पाहिजे. म्हणजे तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये स्वतःवर जबाबदारी घेतली, ती आपल्यावर जबाबदारी टाकली. काय, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा, योग्य वाटेल ते करा. कारण काही अभंगामध्ये तुकाराम महाराज उपदेश करतात, पण काय उपदेश करतात, नामस्मरण करा, सत्संगती करा. पण या अभंगात असं सांगितलंय की तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. म्हणजे आपल्यावर जबाबदारी टाकली त्यांनी. तुका म्हणे उघडे आहे हित घात. एखादा कीर्तनकार असमंजस वक्ता आणि एखाद्या श्रोत्यांना जर सांगितलं की तुम्ही जे योग्य वाटेल तेच करा, एक तर आधीच काही माणसं बहिर्मुख अज्ञानी, त्यांना काही कळत नाही, आणि कीर्तनकाराने जर असं सांगितलं की तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा, तर माणसं चांगलं करायच्या ऐवजी वाईट केल्याशिवाय राहणार नाही. पण तुकोबारायांनी या अभंगामध्ये जबाबदारी आपल्यावर टाकली. विठाला हो, तुकोबारायांनी आपल्यावर जबाबदारी टाकली की तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा. जया जे उचित करा तैसे, जया जे उचित करा तुका म्हणे उघडे आहे घात. म्हणे उघडे आहे घात. तुका म्हणे उघडे आहे घात. तुका म्हणे उघडे आहे घात. जया जे उचित करा तैसे. राय उचित करा तैसे. जया जे उचित करा तैसे. तुका म्हणे उघडे आहे हित घात, जया जे उचित करा तैसे. म्हणजे कीर्तनकाराने जर सांगितलं असं करा तर माणसं काय म्हणतील, जे योग्य वाटेल ते करा आपण. म्हणजे त्यांनी जबाबदारी आपल्यावर टाकली आहे. कारण वर 4 द्वंद्व सांगितले, पाप पुण्य कर्म धर्म, हे कशासाठी हे सांगून मग पुढे सांगितलं तुम्हाला जे अनुचित काय आणि उचित काय हे तुम्ही ठरवा. कारण आम्ही उघड सांगितलंय, उघडे आहे हित घात.
म्हणजे तुकाराम महाराजांना असं सांगायचंय की हे उघड आम्ही सांगून टाकलंय, पण तुम्हाला मनाला काय वाटेल ते तुम्ही ठरवा. म्हणजे तुमच्यावर आपल्यावर जबाबदारी टाकली. म्हणजे दोन वारकऱ्यांचा आपण संवाद सांगितला. आता याच्या पुढे जर आपण काही सांगितलं की माणसं मध्यम, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ वर्गाचे माणसं असतात बरं का. मध्यम वर्गाचा माणूस, उत्तम वर्गाचा माणूस आणि कनिष्ठ वर्गाचा माणूस, हे बघा आपण जर यांचा विचार केला तर उत्तम वर्गाचा माणूस म्हणजे काय की कापराला काडी लावली की लगेच भेटतो, बरोबर. कापराला काडी लावली की तो कापूर लगेच भेटतो. कापुराच्या वाती उजळती ज्योतीने ठाईच समाप्ती झाली जैशी. म्हणजे काडी लावल्याबरोबर कापूर लगेच भेटतो. आणि गौरीला, गौरीला काडी लावली की ती पेटते, पण पेटवणाऱ्याला फुंकता फुंकता पेटवणाऱ्याच्या डोळ्यामध्ये धूर घालते तेव्हा ती पेटते, पण ती पेटतेच काही होईना, पण लेट पेटते. तसं काही शेणासारख्या बुद्धीचे माणसं असतात. शेणासारखे म्हणजे त्यांची बुद्धी जडवादी म्हणायची. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम. बघा, ज्याची कापरासारखी बुद्धी तो उत्तम, ज्याची गौरी सारखी बुद्धी त्याची तो मध्यम, आणि ज्याची शेणासारखी बुद्धी तो कनिष्ठ. म्हणजे पुण्य असो किंवा पाप असो, पुण्य जर घालवायचं ठरलं त्याला पहिलं पाप घालावं लागतं, बरोबर आहे. म्हणजे कापरासारखी बुद्धी जरी जड असली, चांगली असली तरी कापूर लगेच पेटतो. मध्यम वर्गाची गौरी असली तरी ती पेटते, पण फुंकणाऱ्याच्या डोळ्यामध्ये धूर घालते. पहिले धूर घालते आणि धूर घातल्यानंतर ती पण हळूहळू पेटते. तसा कनिष्ठ माणसाचा लवकर हे होत नाही. शेणासारखी बुद्धी, तू का म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड, आणि त्याहून दगड बरा द्यावा. म्हणजे सुखासाठी प्रयत्न करणारा मनुष्य कनिष्ठ अधिकारी, काय सुखासाठी प्रयत्न करणारा माणूस कनिष्ठ अधिकारी, आणि दुःख घालवण्याचा प्रयत्न करणारा माणूस मध्यम अधिकारी, आणि दुःखाचं बीजच घालवण्याचा प्रयत्न करणारा माणूस तो उत्तम अधिकारी. कारण माणसांना जीवनामध्ये दुःख घालवण्यापेक्षा दुःखाचं बीज घालावं, म्हणजे जीवनात माणसाच्या पाप पुण्य येऊ शकत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे तुकाराम महाराजांना याच्यात असं सांगायचंय की आपल्या दृष्टीने आपण जसं सांगतो की जशी वागणूक सरकारने सुद्धा आपल्याला तशी दिली, 3 प्रकारची बुद्धी. बघा, म्हणजे जसे माणसं आहे त्याच पद्धतीने आपल्याला सरकारने सुद्धा वागणूक दिलेली आहे. बघा, एखादी एक गाडी आहे नाशिकला, ती गाडी आहे, म्हणजे गाडी, त्या गाडीचं नाव आहे बेवडा गाडी. तर ती गाडी नाशिकला, म्हणजे बेवडा गाडी, त्या गाडीचं नाव असं ठेवलंय की त्या गाडीमध्ये रात्रीचा प्रवास करायचा. इथून तिकीट काढलं की डायरेक्ट ती मुक्कामी गाडी असते. मुक्कामी गाडी आहे, त्या गाडीचं नाव त्या कंडक्टर ड्रायव्हरने काय सांगितलं, बेवडा गाडी. म्हणजे त्या गाडीचं नाव बेवडा गाडी ठेवलं तरी गाड्या चालू आहे. म्हणजे एकदम कनिष्ठ प्रकारच्या गाड्या आहे. आणि काही काही उत्तम प्रकारच्या गाड्या, राजधानी एक्सप्रेस, मोठे मोठे जेवढे एक्सप्रेस आहे, राजधानी एक्सप्रेस, अशा गाड्या आहे त्या उत्तम प्रकारच्या गाड्या. आणि त्याच्यापेक्षा खालच्या गाड्या मध्यम वर्गाच्या, मेल एक्सप्रेस, अशी काही बरेच गाड्या आहेत, या मध्यम प्रकारच्या गाड्या. आणि एकदम कनिष्ठ प्रकारची जर गाडी असेल तर पूर्वीच्या काळामध्ये एक गाडी होती. कोणती गाडी? कुर्डुवाडी ते पंढरपूर, बरोबर. म्हणजे त्या डब्यामध्ये इतके घाणेरडे असत जे जनावरांच्या डब्यामधून ने आण करत होते, अशा सुद्धा गाड्या त्यावेळेस चालू आहे. म्हणजे एखादी उत्तम प्रकारची गाडी राजधानी एक्सप्रेस, ती लेट जर झाली तर तास 2 तासावर सांगावं लागती. एखादी लोकल लेट झाली तर 5-10 मिनिटावर सांगावं लागती लेट. एखादी मध्यम गाडी लेट झाली ती तासावर सांगावं लागती. पण एखादी पॅसेंजर गाडी आली तर ती दिवसावर सांगावं लागती. विठ्ठल विठ्ठल हो, दिवसावर सांगावं लागते. अशी एकदा आमच्या मनमाड स्टेशनला आणि पॅसेंजर गाडी आली. पॅसेंजरांना असं वाटलं की आजची गाडी एकदम राईट टाइम आली, पण ती दुसऱ्या दिवशी आली होती, कारण कालची गाडी आज आली होती. परंतु त्याच टायमाला 6च्या टायमाला बरोबर ती गाडी आली. लोकांना खूप आनंद झाला, इतका आनंद झाला, वा 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 म्हणे आजची गाडी एकदम राईट टाइम आली म्हणे, कुठं जायची गरज नाही. मग लगेच त्या लोकांनी काय केलं, आपला एक हार आणला आणि ड्रायव्हरला लगेच घाला. ड्रायव्हर उतरायला लागला,
तेवढा ड्रायव्हरला हाल घातला. ड्रायव्हर म्हटलं अहो इथं काय झालं, काय कशामुळे तुम्ही हार घातलाय, काय झालं? काहीच नाही झालं म्हणजे तुमच्या योगानं आजची गाडी राईट टाइम आली मी. अहो आजची गाडी नाही आली म्हणे, ही कालची आली, आजचीचा काही भरोसा नाही म्हणे. विठाला विठाला हो म्हणजे तरी सुद्धा गाड्या चालू आहे. तसं सरकार सुद्धा त्यांना वागणूक देतं, उत्तम मध्यम आणि कनिष्ठ. अशा प्रकारे तुकाराम महाराज म्हणतात की तुम्हाला उघड हवे हित घात. म्हणजे सगळ्या गोष्टी उघड जर सांगायच्या तर सांगूच कशाला. त्यापेक्षा तुकाराम महाराज म्हणतात तुमचं पुण्य तुमचं पाप या गोष्टी हित आहे उघड आहे. का तर हित म्हणजे पुण्य आणि घात म्हणजे पाप. बरोबर. आता आपल्याला विषय व्हायचंय. पहिल्या शेवटच्या चरणातून आपण प्रवेश केला. पहिल्या शेवटच्या चरणातून हित घात सांगितलंय. हित म्हणजे पुण्य आणि घात म्हणजे पाप. मग आता हित काय करायचं हे त्यांना ज्याच्या त्याचं ठरवायचं. आता हित म्हणजे पुण्य आहे, मग तुम्ही पुण्य समजून काय परोपकार करणार. बरोबर. हित म्हणजे पुण्य आहे, आपल्याकडे पुण्याकडे यायचं आता. बरोबर. हित म्हणजे जर पुण्य आहे मग तुम्ही हित काय करणार, तुम्ही परोपकार काय करणार. म्हणजे हित म्हणजे पुण्य आणि घात म्हणजे पाप. हे तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम पुण्य परोपकार पाप ते परपेडा. पुण्य परोपकार पाप ते परपीडा. पुण्य पर उपकार पाप ते परपेडा. पुण्य पर उपकार पाप ते परपेडा. पुण्य परोपकार पाप ते परपीडा. पुण्य परोपकार पाप ते परपीडा. पुण्य पर उपकार पाप ते परपेडा. पुण्य पर उपकार पाप ते परपेडा. अनिक नाही जोडा दुजायाची. अनिक नाही जोडा दुधायाचे. सत्य तोची धर्म असत्य ते कर्म. सत्य तोची धर्म असत्य ते कर्म. आणि कदाही जोडा तुझा अनिक नाही जोडा दुधायाचे. सत्य तोची धर्म असत्य कर्म. सत्य तोची धर्म असत्य ते कर्म. पुण्य परोपकार पाप ते परपीडा. अनिक नाही जोडा अनिक नाही जोडा दुधायाचे. पुण्य पर उपकार पाप ते परपीडा. अनिक नाही जोडा अनिक नाही जोडा. पुण्य परोपकार पाप ते परपीडा अनेक नाही जोडा दुधायाशी. पुण्य कसं करायचं हे हित आहे, पाप कसं करायचं हे घात आहे. हे तुकाराम महाराजांनी सांगितलं. मग आता पुण्याच्या मध्ये आपण जर विचार केला तर पुण्याच्या मार्गाने दान धर्म करणारे पण लोक आपण पाहतो. बरोबर. अनेक प्रकारचे शिबी दधीजे हरिचंद्र नरेशा शिबी राजांनी यांनी हाडदान केली. महाराज हाडदान केली. अशा प्रकारचं दान देणारे भरपूर आहे जगात. कारण पुण्य करायचं म्हणल्यावर पुण्य करून आपल्याला इंद्रपद प्राप्त करता येतं. बरोबर. एक इंद्र प्राप्तपद करण्यासाठी 100 यज्ञ करावं लागतं. इंद्रपद प्राप्त करायचं म्हणलं काय 100 यज्ञ करून इंद्रपद प्राप्त होता येतं. ते बी या भूमीतच होतं. इंद्र झाले कुठं, इथं झाले पंचक्रोशीयापासून. आळंदीचं वर नाही ना. इंद्र येवोनी भूमिशी इंद्र येवोनी भूमिशी इंद्र येवोनी भूमिसे इंद्र येवोनी भूमिसे. या
याग संपादिल्या रणशे याग संपादिल्या रणशे याग संपादिले हरनिसे याग संपादिले हरनिसे इंद्रायणी इंदोरीची इंद्रायणी इंदोरीची इंद्रायणी इंदोरचे रायणी इंदोरचे पंचक्रोशिया पासोनी पंचक्रोशिया पासोनी पंचक्रोशिया पासोनी पंचकृष्या वासोनी पंचकृष्या बाजोनी इंद्र येवोनी भूमीची याग संपदिले हानीची इंद्रायणी इंदोरीची पंचक्रोशिया पासोनी हो 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 इंद्र येऊनी भूमीशी याग संपादिल्या धन्य धन्य जरा टाळी जो याते दृष्टी न्याळी जो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनाशी जेवढे इंद्र झाले आपले कारण आत्ताचा इंद्र झाला तो इथं झाला म्हणजे आत्ताच्या इंद्राचं काय नाव हा प्रश्न मोठा गण आहे तो सांगता आला पाहिजे समजा उद्या तुम्हाला एखादा प्रश्न आला कोण बनेगा करोडपती आत्ताचा इंद्राचं नाव सांगा काय सांगणार म्हणजे करोडपती व्हा मला नका देऊ परंतु उत्तर मात्र बरोबर द्या आत्ताच इंद्राचं नाव आहे देहाचे पुरंदर 14 जाती पुरंदर नावाचा इंद्र आहे ध्यानात ठेवा आणि तो आपल्या पंचक्रोशीमध्ये झालेला आहे म्हणजे इंद्रपद प्राप्त करण्याकरता वरती जावं लागतं आणि शापाद्यपी शरादपी परत वरती जाऊन परत खाली यावं लागतं मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची ओटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका परत इंद्रपद प्राप्त करायचं आणि इंद्रपद प्राप्त करून परत खाली यावं लागतं म्हणजे इंद्राला सुद्धा अजरामर जरी असला तरी मरण आहे का अजरामर आहे का नाही मरण आहेच प्रत्येकाला म्हणजे झालेले केलेले देव सर्वांनाही पुण्याचा मार्ग अनेक आहे पण अनेक मार्गातून आपल्या हेतू पुरस्कार पुण्य काय होतं याला फार महत्व आहे कारण कधी कधी पुण्य करता करता माणसाच्या जीवनात पापही घडतं कधी कधी पाप करता करता पुण्याचा मार्ग सापडून जातो नाही का एक मनुष्य आणि गरीब मनुष्य बसलेला होता असा रस्त्यामध्ये आता लोकांना वाटलं जर्जर झालेला आहे एकाला दया आली हातपाय दुखत होते हातपाय दुखत असल्यामुळे त्या व्यक्तीने लगेच त्या बाबाच्या हातपायाची मालिश करून दिली भरपूर तेल आणलं चांगल्या प्रकारे मालिश वगैरे करून दिली तो मनुष्य आणि झाडाखाली बसलेला होता साधू महात्मा होता धार्मिक होता आणि हा मनुष्य गेला याला दया आली पुण्याच्या मार्गाने गेला ना तो पुण्याच्या मार्गाने गेला आणि त्याला दया आली महाराजांची मालिश करून दिली महाराज शांत झाले पण त्या महाराजांना काही काळानंतर त्या महाराजांच्या अंगावर सगळ्या मुंग्या लटकल्या तेल होतं ना तेलामुळं सगळ्या म्हणजे हा मनुष्य करायला गेला पुण्य पण काय झालं पाप मग त्या माणसाला त्या साधू महात्म्याला त्या महाराजांना वेदना व्हायला लागल्या शेवटी त्या वेदना झाल्या त्याचं दुःख ह्याला मिळालं म्हणजे गोष्ट असं आहे की पुण्य करता करता मनुष्य पापही करतो आणि पाप करता करता मनुष्य पुण्य करतो बघा शिवरात्रीची महाशिवरात्रीची कथा आहे त्याच्यामध्ये तो चंडबिल आयुष्यभर काय करत होता आयुष्यभर त्याचं काय कुठंतरी बाण लावायचा मृग पक्षी पाहायचा आणि ते आपल्याला शिकार करायचा शिकार करण्याकरता तो रात्रंदिवस धडपड करत होता परंतु शिवाची रात्र शिवरात्रीला तो चंडबिल आणि त्या झाडाखाली गेला झाडावर बसला चंडबिल बिल्वाच्या झाडावर भगवान शंकर प्रसन्न झाले बिल्वाच्या झाडावर बसला जेवढा जेवढा तो पाला आडवा येऊ लागला आड आला म्हणून तोडी याला पाला आणि मग तो पाला जेवढा जेवढा आडवा येऊ लागला तेवढा तो तोडू लागला आणि मग तो तोडून खाली पडत होता तो बिल्वाचा पाला खाली पडला आणि खाली पडल्याबरोबर काही वर्षाचं ते भूभाग झालेलं भगवान शंकराचं पिंड त्या झाडाखाली होतं आणि तो बिल्वाचा पाला रात्री महाशिवरात्रीच्या रात्रीला तो त्या भूभाग झालेल्या भगवान शंकराच्या पिंडीवर पडला आणि भोळा महादेव प्रसन्न झाला म्हणे कोण करी पूजा मला काय भोळा महादेव त्याने संतोषला आणि कोण पूजा करी म्हणे मला मग त्यावेळेस लगेच भगवान शंकराने यमाला यांना पाठवून दिलं म्हणे यमा जा
जो मनुष्य माझ्या अंगावरती बिल्व टाकतोय त्यांनी खूप पुण्य केलं. काय खूप पुण्य केलेलं आहे म्हणे, त्याला काहीतरी देऊन ये जा म्हणे. यांना वाटलं काय जायचं मला, काहीतरी द्यायचं म्हणजे आता मोठ्यांची आज्ञा आली काय लगेच जावंच लागतं ना. आणि मोठ्यांची आज्ञा आली लगेच गेला, लगेच तिकडे बाण लावलेलाच होता. बरं तो कशामुळे बांधला होता? मृग पक्षी याचे कळावे बोलणे येतुलिनी होय कार्यसिद्धी. काहीतरी मला द्यावं या अपेक्षेने तो बसला होता. तेवढ्यामध्ये हा यमराज तिथं गेला. तेवढ्यामध्ये यमराज तिथं पोहोचला आणि म्हणे मला भगवान शंकराने पाठवलं. भगवान शंकराने पाठवलं तुम्हाला काहीतरी देण्याकरता. म्हणे मी काय केलं? म्हणे तू काय केलं? तू काय केलं ते कोणीच केलं नाही म्हणे. म्हणे काय केलं? त्याला असं वाटलं माझ्यावर काही एखादी बला आली काय झालं. नाही म्हणे तू पुण्य केलं म्हणे. बिल्वाचा पाला तू घेऊन आपल्या शिवरात्रीच्या निमित्ताने भगवान शंकराच्या मस्तकावर टाकत होता आणि टाकत असल्याने तुला ती पुण्यप्राप्ती झाली. आणि आजची पुण्यप्राप्ती अधिकश अधिकम फलम अशा प्रकारच्या शिवरात्रीला. आणि तो पाला पडला तर म्हणे मी तुला काहीतरी देण्याकरता आलो. म्हणजे काय देण्याकरता आलो? काय काय मागायचं तुला तू माग. जोपर्यंत तू काही चांगला मागत नाही तोपर्यंत मी देत नाही. तुला काय मागायचं? म्हणे मला काय नाही आता मी शिकार करतो. नामा म्हणे पार मूर्ख पार देतो खरा आणि दैवत्याच्या घरा आल्याची. अहो दैवत्याच्या घरा आलं पण मूर्खाला अक्कल नाही काय काय मागावं. मग त्याने काय मागितलं? म्हणजे मृग पक्षी याचे कळावे बोलणे आणि येतुलेने होय कार्यसिद्धी. विठाला 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 मृग पक्षाचं बोलणं कळावं आणि मला एवढी कार्यसिद्धी पाहिजे. मला बाकी दुसरं काय नको, कारण मी फक्त काय पोटाचा भुकेलाय, बाकीचं काही मला नको. पाप पुण्य काही माझ्या डोक्यातही नाही म्हणे. आता झालं म्हणून ठीक आहे म्हणे. खरं आहे का नाही? म्हणजे अशा गोष्टी असत्या की भगवान शंकराची पूजा न करता झाली तरी ती सिद्धी झाली. म्हणजे हेतू पुरस्कार पूजा केलेली ही कधी वाया जाईल किंवा काय सांगू शकत नाही. परंतु ज्या गोष्टी नकळत केल्या जात्या तर त्या गोष्टीचं माणसाला जीवनात काहीतरी फल प्राप्त होतं. बरोबर? म्हणजे अधिक फळ प्राप्त होऊन जातं. म्हणजे मनामध्ये एखादी गोष्ट आणली आणि तो संकल्प झाला आणि ती फळाला जर आली तर म्हणायचं ते भाग्य करा. कारण एखादी गोष्टी अनुकूल असली की भाग्य सुद्धा आपोआप येतं. माऊली म्हणतात ना, भाग्याचे निभडसे उद्यमाचे निमिषे समृद्धी जाता पैसे घर रे. समृद्धी आपल्या घरा येते आपल्या, म्हणजे भाग्य. म्हणजे काही गोष्टी अशा आहे की पुण्य करत असताना पापही घडतं. पुण्य करता होय पाप दूध पाजूनी पोशिला साप. म्हणजे काही काही गोष्टी अशा आहे. म्हणजे पुण्य करत असताना एकदा धर्मराजा आणि एकदा धर्मराजे. आता धर्मराज्य म्हणजे 4 पुण्य पुरुषापैकी धर्मराजा पुण्यश्लोको नलोराजा पुण्यश्लोको विदेश पुण्यश्लोको जनार्दना पुण्यश्लोको असे चार पुण्य पुरुषापैकी आणि एक म्हणजे धर्मराजा. आणि यमराज तिकून धर्मराजांच्या नावावर देवाने सांगितलं, हे बघा तुम्ही 4 पुण्यपुरुषापैकी पुण्यपुरुष आहे, परंतु धर्मराज साहेब म्हणले माझं काय, पापाचं फळ काय आणि पुण्याचं फळ काय मला सांगा. म्हणे पुण्य तर तुमचं कधी ठरलेलंच आहे म्हणे, पण पापाचं काय म्हणे. म्हणजे एक शब्द अर्धा खोटं बोलला होता धर्मराजा, तरी सुद्धा स्वर्गाचं मुख पाहावं लागलं. बरोबर? इतका पुण्यपुरुष असताना सुद्धा मुख पाहावं लागलं. बाकीचे काय काय करतात त्यांना काय काय पाहावं लागलं. विठाला 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 हो. मग धर्मराजा एकदा असा एक कोळी होता. एक कोळी होता आणि त्या कोळ्याला भांडवल नव्हतं महाराज. त्या कोळ्याला भांडवल नव्हतं, गरीब मनुष्य होता. आणि धर्मराजांनी त्याला थोड्याशा काहीतरी मोहरा दिल्या आणि दिल्यानंतर त्या बदल्यामध्ये त्या कोळ्याने एक भांडवल तयार केलं महाराज. काय असं भांडवल तयार केलं की मासे पकडण्याचं भांडवल तयार केलं. मासे पकडण्याचं भांडवल तयार केलं आणि मासे पकडता पकडता ते जाळं टाकायचा आणि म्हणायचा हे भांडवल आपल्याला धर्मराजाच्या कृपेने तयार झालं. तो मासे पकडायचा, आपलं जाळं टाकायचा, मासे पकडता पकडता म्हणायचा धर्मराजा की जय हो, धर्मराजा की जय हो. म्हणजे असं करता करता म्हणजे ते धर्मराजाने जरी चांगलं केलं तरी ते सुद्धा धर्मराजाच्या नावावर टाकत होता. पण धर्मराजा सुद्धा पुण्यपुरुष होता. म्हणजे काही काही गोष्टी अशा आहे की जाळं पकडत जरी होता
पण ते धर्मराजाला सगळ्या बाबतीनं जर आपण विचार केला तर पुण्यपुरुष तर होतात, पण तो त्याच्यासारखा ज्ञानी सुद्धा कोणी नव्हता. म्हणजे धर्मराजा म्हणजे 5 पांडवांपैकी एक राजा होता. त्यांचं पुण्यच होतं, रात्रंदिवस अखंड नामस्मरण राहायचं त्यांचं. ते काही कौरव होते का? नाही का? कौरवांची गोष्ट वेगळी होती. कौरवांना चांगली नीतीनं कधी जगता आलं नाही. पूर्ण कुळ संपून गेलं तरी चांगल्या नीतीनं कौरवांना जगता आलं नाही. पण 5 पांडवांनी थोडं जरी कार्य करायचं ठरलं, वाकडा पाऊल जरी पडायचा ठरला, 5 पांडवांना एकच द्रौपदी होती, मग त्यांच्याकडे का पाप होतं? पाप व्हायला नाही पाहिजे का? पाप व्हायला पाहिजे, पण ते सुद्धा पुण्यच होतं. का? तिथं नामस्मरण चालू होतं, रात्रंदिवस नामस्मरण होतं. कारण आठवे ते परिचा देवाचे आठवी परिजा देवाची पहाते पांडव अखंड वनवाजे पहाते पांडव अखंड वनवाजे ते पांडव अखंड वनवासे पाहते पांडव अखंड वनवासे परिजा देवाची आठवीची परिजा देवाची आठवीची प्रल्हादाची पिता करीतो दासनी प्रल्हादाची पिता करीतो दासनी परित्या देवाचे आठवीती परित्या देवाचे आठवीती प्रल्हादाची पिता करीतो दासने प्रल्हादाची पिता करीतो पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठवीती प्रल्हादासी पिता करीतो जाचनी परितो स्मरे मनी नारायण. त्याचं नामस्मरण चालू होतं प्रल्हादावर बी अनेक प्रकारचे, पण जिथं जिथं नामस्मरण होतं तिथं कुणालाही भीती नाही, कारण नामस्मरण हे सर्व याच्यावर एक औषध आहे. म्हणजे आपण काय सांगत होतो की धर्मराजा एक पुण्यशील माणूस होता, पण धर्मराजाच्या नावावर जरी हे पडत होतं परंतु त्याला ते पाप लागलं नाही. का? तिथं धर्म होता. काय? यदा यदा य धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हो, म्हणजे जिथं धर्माची आहे, धर्म आहे, त्या ठिकाणी नामस्मरण आहे असं समजायचं. कारण जिथं धर्म आहे तिथं नामस्मरण आहे, कारण तो त्रिकालबाधित धर्म आहे आणि तो सत्य आहे. हे तुकाराम महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात सत्य तोची धर्म असत्य ते कर्म सत्य तोची धर्म असत्य ते कर्म सत्य तोच धर्म असत्य ते कर्म सत्य तोच धर्म असत्य ते कर्म आणि कहे वर्म नाही तुझे आणि कहे वर्म नाही तुझे सत्य तोची धर्म असत्य ते कर्म सत्य तोची धर्म असत्य ते कर्म आणि कहे वर्म नाही तुझे आणि कहे वर्म नाही तुझे सत्य तोच धर्म असत्य ते कर्म सत्य तोच धर्म असत्य ते कर्म सत्य तोची धर्म. जो त्रिकाल बाधित सत्य आहे त्याला काय म्हणायचं? धर्म. जो त्रिकाल बाधित सत्य नाही त्याला काय म्हणायचं? अधर्म.
अभंगाची रूपरेषा कशी? सत्य तोची धर्म आणि असत्य ते कर्म. असत्य हे सगळं कर्मच आहे. कारण सत्य फक्त सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा हा दाविला जगदाभार. म्हणजे जिथं सत्य आहे तिथंच भगवान आहे. बाकी असत्य ठिकाणी काय आहे? असत्य ते कर्म आणि काही वर्म नाही तुझे. म्हणजे सत्य ठिकाणी देव भगवान परमात्मा आहे आणि हा धर्म आहे. जिथं धर्म आहे तिथं सत्य आहे. कारण जिथं काहीतरी वाईट गोष्टी होत्या तिथं माणूस धर्माचं आचरण करत नाही. कारण पांडवांजवळ जो काय होता ते आचरण होतं, तिथं धर्म होता. आणि कौरवांजवळ नीती नव्हती, त्याच्यामुळे तिथं काय आहे? म्हणजे आसुरी संपत्तीचं म्हणायचं सगळं काही होतं, पण आसुरीचा पाया 16व्या अध्यायात म्हणतो ना आपण. 16व्या अध्यायात काय श्लोक आहे तो? मला आठवणार. हा, दैवी हे शिवगुण. बरं असो, चला. विठ्ठल 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 विठ्ठल. 16व्या अध्यायामध्ये आसुरी संपत्तीचं असं वर्णन केलंय की आसुरी संपत्तीत किती मनुष्य मोठा झाला तरी ती त्याला जाच केल्याशिवाय राहत नाही. किती मोठे हो तुम्ही. आणि जी सुखाने आलेली आहे संपत्ती तिला आयुष्यभर तुम्हाला धोका नाही. तिच्यावर किती मजा करा, त्याच्यावर काय नाही. मजा करा म्हणजे जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. उदास विचार वेच करे, उदास विचार वेच करे, उदास विचार वेच करे, उदास विचार वेच करे, जोडोनिया धन उत्तम व्यवहार, उदास विचार वेच करे, उदास विचार वेच करे, जोडोनिया धन उत्तम व्यवहार, उदास विचार वेच करे, उदास विचार वेच करे. हो, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. म्हणजे उदास अंतकरणाने. आणि त्या किती धन कमवा तुम्ही माणसाच्या जीवनामध्ये, कारण धन किती कमवलं तर त्याचा 10व्या हिस्सापैकी 1 हिस्सा भगवान परमात्म्याला आपण दिला पाहिजे. कारण पहिल्यांदा शास्त्र सुद्धा सांगतं, प्रथम नार्जितम विद्या, द्वितीय नार्जितम धनम, तृतीय नार्जितम पुण्यम, चतुर्थम किम करिष्यति. पहिल्या टप्प्यामध्ये माणसाना ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, घोकावी अक्षरे, आश्रमी विचारे षडकर्मी. नाही का? म्हणजे 6 कर्माचा विचार सांगितलाय. याचं नाव आहे तुका म्हणे याची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. म्हणजे हे आपल्या गृहस्थी आश्रमाचं फळ आहे की किती दान कमवलं तर उदास अंतकरणाने भगवान परमात्म्याला दिलं पाहिजे. कारण आयुष्यभर किती कमवा, भरपूर आपल्या बरोबर काही येत नाही. पुण्याचा विषय जरी असला तरी पुण्य आपल्या बरोबर काही नाही. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा, सोडविल यमापासून या. किती धन कमवा, धनाने भूम पशुवच्च गोष्टी, भार्यागृहद्वारे जना स्मशान, देह शितायम परलोक मार्गे, कर्मानुभवशती जीव एका. काहीच नाही. धन गुरढोर खोट्या बायको दारापर्यंत, जन स्मशानापर्यंत येतं आणि काडी लावून पेटून देतं. आपल्या बरोबर काही येत नाही. म्हणून धन कमवा, पण त्या धनाचा वियोग करताना आपल्याला चांगला केला पाहिजे. कारण माणसाच्या जीवनात जास्त संपत्ती झाली तरी तिकडं काहीतरी वेगळं घडतं, आणि एकदम कमी संपत्ती झाली तिकडं काहीतरी कमी घडतं. म्हणजे मध्यम वर्गात संपत्ती पाहिजे माणसाकडं, आणि ती बी त्याला भगवान दया क्षमा शांती आणि तेथे देवाची वस्ती अशी जर असेल तर तिथं तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कमी पडत नाही. मी काय सांगत होतो की एवढं पुण्य करत असताना माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी वेगळं घडत असतं की ज्या ठिकाणी धर्म आहे तिथं सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म. आता कर्म काय होतं माणसाच्या जीवनात? प्रत्येक ठिकाणी आपण कर्म करत असतो. मोठे मोठे कर्म तर आपल्या बाबतीत भरपूरच दिसतात, पण छोटे छोटे कर्म जरी आपण पाहत राहिलो तर आपल्या जीवनात बारीक सुद्धा कर्म घुसतात. कारण कर्मण्यवाधिकार असते माम फलेषु कदाचन. प्रत्येकाचं फळाची अपेक्षा न करता जर कर्म केलं तर ते फळ तुम्हाला अधिक मिळतं. पण फळाची जर अपेक्षा करून तुम्ही म्हणाल मी हे केलं देवा मला हे दे, देव देणारच नाही. जे आपण मनात ठेवत नाही तो देव आपल्याला देऊन टाकेतो. आता आमचा गणेश महाराज त्या दिवशी मी सांगितलं ना, काही घेणं नाही देणं नाही, फक्त माऊलीच्या दर्शनाला जाऊन आला. त्याचा सत्कार होता महाराज गणेशला, माऊलीच्या दर्शनात जाऊन आला.
त्याला 50,000ची लॉटरी लागली आता परवाच्या दिवशी. क्या बात आहे वा. हा. पहिल्या दिवशी सांगितलं लॅपटॉप मिळाला त्याला, सगळ्यांनी टाळा वाजवा. 50,000 लॅपटॉप मिळाला. कोणाच्या मनात नाही ध्यानात नाही, माऊलीचं दर्शन करून आला. तो म्हणजे माऊली सांगितलं माझा आज सत्कार आहे माऊली, मला काहीतरी मिळण्याची अपेक्षा आहे. पण तो काय बोलला त्याला विचारा ना. तो म्हणे माझं पुण्य संपल असं मला काही देऊ नका, कारण मी तुमची सेवा करतोय त्याच पुण्यातला मला कुठलाही नको, पण तुम्हाला द्यायचं असेल तर काहीतरी तुमच्या हिशोबाने द्या. त्यानं काही मागितलं नाही, त्याने लगेच त्याला माऊलीने लॅपटॉप देऊन टाकला. क्या बात. विठाल विठाल विठ्ठल विठ्ठल हो. म्हणजे अपेक्षा करूनही माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी कमी पडल्याशिवाय राहत नाही. कारण आशा कोणला नाही. आशा उपजली अनंताशी, नीच वामनत्व आले त्याशी, दीन केले जाय आशा प्रत्येकाला आहे. निसो वष्टी शतम शती दश शतम लक्ष सहस्र दीपो लक्ष शाम क्षितिपालकम क्षितिपती चक्रे शतम वांचती चक्रे शाम सुरराजतम सुरपती ब्रह्मास्पदम वांचती ब्रह्मास्पदम शिवहरिपदम आशावधी कोगता. म्हणजे 10 रुपयाची आण 20 रुपयाला लागते, 20 रुपयाची आस 100 रुपयाला लागते, 100 रुपयाची 1000 लागते, 1000ची 10 लाखाला लागते. अहो सार्वभौम राजा होऊ द्या, सार्वभौम राजा जरी झाला तरी त्याची आशा संपत नाही. बरोबर आहे ना. आशा कुणाची संपत नाही, आशा फक्त भक्ताची संपत्ती. गेली आशा पाश निवारो गेली आशा पाश निवारो गेली आशा पाश निवारो गेली आशा पाश कोण पुण्ययाचा होईल भक्ताईशी जाना भक्ताईशी जाना जे 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 हृदयात गेली आशा पाश निवारेण गेली आशा पाश निवारे भक्त आईचे दाना जे मुदास आईचे दाना जे मुदास गेली आशा पाश निवारोन गेल्या शामास निवारो देव आशा बंधनाचा तो भाषा देवाचा साडो देवाचा साडो चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, असे भक्ताची घरी आणि न सांगता कामे करी. अहो तुमच्या जीवनात जर आशा नसली ना तरी देव कोणत्याही रूपाने तुम्हाला काय देऊन टाकेल सांगता येणार नाही. फक्त तुमचं चित्त पाहिजे. चित्त शुद्धी ते कर्म, चित्तस्य शुद्ध हे कर्म न तू लप्तदा. म्हणजे देवाच्या चरणाजवळ तुमचं जर चित्त असेल, नाही तर मग पंढरपूरला गेला, आळंदीला गेला आणि गावचा माणूस भेटला, काय राम भाऊ काय चाललं, झाली का बाजरी पेरायची, चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमे नाना तीर्थ भ्रमे त्रिवेणी संगमे नाना तीर्थ भ्रमे चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ तरी ते व्यर्थ चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. म्हणजे चित्त आपलं जागेवर पाहिजे. हरिपाठाला आलो अर्धा पाऊण तास आपलं चित्त हरिपाठातच पाहिजे, नाही तर घरी जाऊन मन लगेच आपलं तिकडे जातं. कुलूप लावलं का नाही, हरिपाठाला आलो कोणी काय केलं असेल काय नाही. म्हणजे चित्त माणसाचं जागेवर पाहिजे. चित्त जर एकाग्रतेत असतं ना तर काहीच होत नाही. मग योगी ध्यानी जपी तपी एक चित्तात कसे राहत होते, अजूनही हजार हजार वर्षाचे तपस्या करणारे साधू होते, आजही आहे. म्हणजे चित्त जागेवर आहे. योगी आत्मानंद भोगून जगाला जरी काही देऊ शकत नाही, स्वतःपुरता आनंद भोगतो. पण आमचे संत महात्मे जगाला सर्व काही देऊन आणि सगळ्यांचा उद्धार करतात. म्हणजे एकाग्र चित्त आणि द्वैत चित्त याच्यातला फार मोठा फरक आहे. म्हणजे मी काय सांगत होतो,
की गेले आशा पासणीवरून. आशा कोणाला संपत नाही. आपल्याला या अभंगावर कीर्तन करावं लागला. इकडे मध्ये गोष्ट विठ्ठल विठ्ठल. हो. माणसाच्या जीवनामध्ये आणि चित्तशुद्धी पाहिजे, माणसाच्या जीवनात परोपकार पाहिजे, माणसाच्या जीवनामध्ये धर्म पाहिजे, माणसाच्या जीवनात कर्म. मी कर्म सांगत होतो. कर्मासाठी एक दृष्टांत द्यायचा होता आपल्याला की माणसाचं कर्म कसं असतं. कर्मण्यवाधिकार असते. बघा, एक मनुष्य आणि एका मनुष्याने एक आंबा बघितला. आंबा बघितला आणि आंबा बघितल्यानंतर आता आंबा बघितला त्या मनुष्याच्या डोळ्याने. आता डोळ्याने विचार केला, मनाने विचार केला, साह्य दिलं. डोळ्याने तो आंबा पाहिला. आंबा डोळ्याने पाहिला. पाय आपले आंब्याकडे चालत चालत गेले. आंब्याकडे पाय चालत चालत गेले. पण पाय आंबा तोडू शकत नाही. ते कार्य हातांनी केलं. हातांनी केलं आंबा तोडण्याचं कार्य. खाण्याचं कार्य तोंडाने केलं. पचवण्याचं कार्य पोटाने केलं. आणि सर्व कार्य झाल्यानंतर माळीदादा आला, आंब्याचा मालक. सर्व कार्य झाल्यानंतर आंब्याचा मालक माळीदादा आला आणि या मनुष्याच्या पाठीमध्ये एक दोन काठी मारली, फटाके मारले. आणि फटाके मारल्याबरोबर त्याच्या डोळ्याला पाणी आलं महाराज. आणि त्याच्या डोळ्याला पाणी आल्याबरोबर तो विचार करू लागला, आपलं कर्म काय असेल. का जिथून सुरुवात झाली, ज्या डोळ्याने तो आंबा पाहिला त्या डोळ्याला परत पाणी आलं. म्हणजे कर्म फिरून 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 परत तिथंच येतं. कारण कर्म घेती झुले आणि संचिता वाचुनी न चले. पहा कृष्णाचे वैभव आणि बंदी शाळेमध्ये वासुदेव. कर्माशिवाय कुणालाही चुकत नाही, देव जरी असले तरी. विठाला विठाला विठाला. हो, म्हणजे धर्म कर्म या सगळ्या गोष्टीचा आपण त्रिकालबाधित सत्य धर्म आहे. आणि धर्म आहे हे कशावरून ओळखायचं, तर ज्या ठिकाणी नामस्मरणाला गती प्राप्त होते, ज्या ठिकाणी नामस्मरणाला गती प्राप्त होते त्या ठिकाणी धर्म ओळखायचा. हे तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात. गतितेची मोखे नामाचे स्मरण, गतितेचे मोखे नामाचे स्मरण, गतितेचे मोखे नामाचे स्मरण, गतितेचे मुखे 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 नामाचे स्मरण. अधोगते जायन विन्मुखताय, अधोगते जान विन्मुखताय, अधोगते जायन विन्मुखताय, अधोगते जान विन्मुखता. सत्तोषी धर्म असत्य कर्माय, सत्तोषी धर्माय असत्य कर्माय, सत्तोषी धर्माय असत्य कर्माय, सत्तोषी धर्माय असत्य कर्माय. अधोगती जान विन्मुखता, अधोगती जान विन्मुखता, अधोगती जान विन्मुखता, अधोगती जान विन्मुखता. सत्तोषी धर्म असत्य कर्म, सत्तोषी धर्म असत्य कर्म, धर्म असत्य कर्म, सत्तोषी धर्माय हसत्य गती तेची मुखी नामाचे स्मरण, अधोगती जाण विन्मुखता. जिथं नामस्मरण चालू आहे तिथं धर्म समजायचा. कारण ज्याच्या जवळ गती प्राप्त आहे तिथं ते पांडव होते, त्यांच्याकडे जे नामच होतं. परी तया पाशी पांडवा, हरफला घेवसावा, जेत नाम घोष बरवा, करती माझा. बरोबर आहे ना. म्हणजे नामस्मरण जिथं आहे
तिथं काहीच नाही. माझे भक्त गाती जेथे नारदा में उभा तेथे नारदा में उभा तेथे नारदा में उभा तेथे माझे भक्त गाते तेथे नारदा में उभा तेथे नारदा में उभा तेथे नारदा में उभा माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. जिथं माझं भजन चाललंय तिथं भगवान परमात्मा हजर आहे, नाही का. कीर्तना सुद्धा तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, हे नामच नाही पापाचे असे झाले. म्हणजे जिथं नामस्मरण आहे, माऊली सुद्धा हरिपाठात सांगताना 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सगळे हरीचीच कीर्ती गातात, नाही का. चौवेदी जाण शाही शास्त्री कारण 18ही पुराणे हरिची गाती 18 पुराणे हरिची गाती 18 पुराणे हरिची गाती हरी मुखे मना हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरे मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरे मुखे म्हणा हरे मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे हरे मुखे म्हणा हरे मुखे म्हणा पुण्याचे गणना कोण कर पुण्याची गणना करे कोण हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा चौवेदी दान शाही शास्त्री कारण 18 पुराण हरीशी गाती. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सगळ्यामध्ये काय सांगितलं, भगवंताचं नामस्मरण श्रेष्ठ सांगितलंय. मग भरपूर वेदाचा तो अर्थ आमाशीचा ठावा येरानी व्हावा भारमाता. बाकीच्यांनी फक्त त्याचं सार तुकोबर आहे म्हणता, आम्ही सार घेतलंय. बाकीच्यांनी भरपूर काही आहे पण सांगायची गरज. सारा सार विचार सारा सार विचार करावू ठावू सारा सार विचार सारा सार विचार सारा सार विचार करावू ठावू सारा चार विचार सारा चार विचार सारा चार विचार करा उठाओ सारा चार विचार सारा चार विचार सारा चार विचार करा उठाओ नामधाराचे विठोबाचे नामधरा कंठी विठोबाचे दयाचा चिंतने दयाचा चिंतने दयाचा चिंतने निर्चल संकट दयाचा चिंतने दयाचा चिंतने दयाचा चिंतने निर्चल संकट. बघा, नामाने संकट जातात. किती संकट जातात, भरपूर संकट जातात. म्हणून ते कंठ धारण केलं पाहिजे. सारा सार विचार करा उठाउठी नामधरा कंठी विठोबाचे. काय सांगत होतो मी, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण नामाचीच कीर्ती गातात. निळोबरायांचे काभंग आहे. संत एकांती बैसले सर्वई सिद्धांत शोधिले ज्ञान दृष्टी अवलोकेले सारांश काढिले निवडुनी ते एक श्री हरीचे नाम. म्हणजे सगळ्या संतांनी त्या काळामध्ये एकत्र येऊन सांगितलं. काय आता आपण संत वाटून घेतले तो भाग वेगळा आहे. माळी इकडं, मराठी इकडं, चोकोबा महाराज इकडं, अहो सगळे एकच आहे. आपण फक्त अवताराच्या राशी, बाकी काहीच नाही. तसं त्या काळात एकत्र येऊन त्यांनी एक हरीचं नामच सांगितलंय, बरोबर.
कारण हरीचं नाम किती श्रेष्ठ आहे, 4 वेदात शास्त्रात सांगितलंय. मग 18 पुराण जरी कोणाचे पाठ नसतील, पण 18 पुराणाचे नाव कोणाचे पाठ असायला पाहिजे. ऐकून ठेवा. मद्वयम भद्वयम चैव ब्रत्रयम व चतुष्टयम नाली पाग्नि पुराणानी कुस्कम गारुड मेवच. म नावाचे 2 पुराण, मद्वयम मत्स्य पुराण, मार्कंडी पुराण. मद्वयम भद्वयम भ नावाचे 2 पुराण, भविष्य पुराण, भागवत पुराण. मद्वयम भद्वयम चैव हे झाले 4 संस्कृत भाषा. मद्वयम भद्वयम चैव ब्रत्रयम ब्र नावाचे त्रय म्हणजे 3 पुराण, ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवैवर्तक पुराण. 4 आणि 3 7 झाले बरोबर. ब्रत्रयम व चतुष्टयम व नावाचे 4 पुराण, वराह पुराण, वामा पुराण, विष्णू पुराण, शैव पुराण. 7 आणि 4 11 बरोबर. मोजत राहा. शैव पुराण 7 आणि 4 11 व चतुष्टयम. नाली पाग्नी ना म्हणजे नारद पुराण, ली म्हणजे लिंग पुराण, नाली पाग्नी पा म्हणजे पद्म पुराण आणि अग्नी म्हणजे अग्नि पुराण. नाली पाग्नी पुराण आणि कुस्कम गारुड मेवच. कु म्हणजे कुर्म पुराण, कुस्कम स्कम म्हणजे स्कंद पुराण, कुस्कम गारुड मेवच म्हणजे गरुड पुराण. विठ्ठल विठाला 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 विठाला. हो. मग 4 वेळ 6 शास्त्र 18 पुराण तेच सांगतात. मग 18 पुराण जरी पाठ नसले, पण 18 पुराणाचे नाव काय आपल्याला ते पाठ असायला पाहिजे. म्हणजे संत महात्म्यांनी सगळं नामस्मरण सांगितलंय. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन माऊलीचा अभंग आहे ना. म्हणजे सगळ्या ठिकाणी आपण जर पाहिलं, अवघाची आकार ग्राशीला काळे आणि एक ते निराळे हरीचे नाम. हरी नामावर किती का आपल्याला प्रमाण देता येते, जेवढे पाहिजे तेवढे नामस्मरणावर प्रमाण आहे. म्हणजे जिथं नाम आहे तिथं धर्म आहे, जिथं अधोगती तिथं आपल्याला धर्म दिसणार नाही. म्हणजे गती तेची मुखी नामाचे स्मरण, अधोगती जा नवीन मुखता. आणि ते नामस्मरण जर करायचं असेल तर नुसतं आपल्या जीवनामध्ये आपण घरी बसून करायचं नाही, तर त्याच्यासाठी संत संगती महत्वाची आहे. अभंगाच्या 4थं चरण. संताचा संग तोची स्वर्गवास, संताचा संग तोची स्वर्गवास, संताचा संग तोची स्वर्गवास, संतांचा स्वर्ग तोची स्वर्गवास, संताचा संग तोची स्वर्गवास, संताचा संग तोची स्वर्गवास, संतांचा संग तोची स्वर्गवास, संतांचा संग तोची स्वर्गवास. नरक तू दास अनगाळा, नरक तो उदास अनगाळा, सत्य तोची धर्म असत्य तो धर्म, सत्य तोची धर्म असत्य तो धर्म. तो उदास नरगळा, नरक तो उदास नरगळा, तोची धर्म असत्य ते कर्म, सत्य तोची धर्म असत्य ते कर्म. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ये विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई, हरि जय जय विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई, विठोबा जय रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. कुंडली कमरदा
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की गोपाल घुमाई गोपाल घुमाई गोपाल घुमाई गोपाल 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 कुठं आलो होतो आपण मानपाडा बरोबर ना? हा नरकतो उदास अनर्गळा. माणसाचं जीवन जगत असताना आणि सत्संगती करत असलो तर तोच स्वर्ग सांगितलाय. काय सांगितलं की संत संगती करत असेल तर तोच आपण स्वर्ग समजायचा, आणि जर करतच नसेल तो जिवंतपणे नरकामध्येच आपण आहे. याच्यात काही वेगळं सांगायचं गरज नाही. म्हणजे संताचा संग तोची स्वर्गवास, नरक तो उदास अनर्कळा. सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म, आणि कहे वर्म नाही तुझे. माणसाच्या जीवनामध्ये परोपकार करताना पुण्य परोपकार आणि पाप ते परपिडा. म्हणजे पुण्य जरी परोपकार असेल पण माणसाच्या जीवनात तुका म्हणे फार आणि थोडा तरी परोपकार. माणसाच्या जीवनामध्ये फलश्रुती काय असेल तर फक्त पुण्याचीच आहे. कारण शेवे वर्ग जीवनामध्ये असेल तर फक्त पुण्याचा आहे. कारण पाप मार्ग गण सांगता येतील पण सांगून त्याचा उपयोग होत नाही. कारण पाप करण्याऐवजी आपल्याला पुण्य जर सांगितलं तर कोणाच्या तरी हृदयाला तो शब्द टचू शकतो. नाही तर एक वारकरी चालला होता कुठं काशी यात्रा करायला, नर्मदा परिक्रमा, आणि तिकीट वगैरे काही काढलं नाही, काही नाही. रेल्वेत बसला आणि टेशी आला. टेशीनं सर्व तिकीट तपासले आजूबाजूच्या लोकांचे, आणि तपासल्याबरोबर याला विचारलं का रे तिकीट. म्हणजे माझे काही वारकरी आम्ही मागच्या गाडीमध्ये आहे आमचे बरोबर असलेले, आणि तिकीट त्यांच्याजवळ आहे, आणि मग आल्यावर मी दाखवतो म्हणे. ठीक आहे म्हणे. काही नाही, तो टेशी येऊन पुढे निघून गेला. चक्कर ती करत पुढे निघून गेल्याबरोबर टेशी आपलं बाजूच्या काही वारकऱ्यांनी त्याला विचारलं का हो म्हणे. म्हणे तुमचे कुठे आहे म्हणे, जोडीदार नाही काही नाही, सोबतीला कोणी नाही तुमच्या, आणि मग तुम्ही खोटं का बोलला. अहो म्हणे खोटं बोलायचं काय म्हणे, मग तुम्ही तर आता यात्रेला चालले म्हणे, तीर्थस्थानाला चालले. मग तीर्थस्थानाला जायले तुम्ही पाप घालवायला चालले का परत वाढवायला चालले म्हणे. काय पाप घालवायला चालले का वाढवायला चालले. तर नाही म्हणे आता पाप घालवायला तर आम्ही चाललोच, पाप धुवायला चाललो ना. मग अजून जाता जाता एखादं पाप वाढलं तर काय फरक पडणार आहे, ते आपल्याला धुवूनच यायचं नाही. म्हणजे असे काही असतात. म्हणजे पापाचा वियोग करत असताना आपल्याला भरपूर पाप पाहायला मिळतात. पण शेवे वर्ग जीवनामध्ये पुण्य परोपकार. माणसाच्या एका शेतकरी बाबाने आणि एक आंब्याचं झाड लावलं होतं. 70 72 75 वर्षाचा आणि म्हातारा, आणि त्या बाबाने आंब्याचं झाड लावलं. आणि तिथं एक राजा वेश बदलून आला होता. महाराज राजा एक वेश बदलून आला होता, आणि राजाने परीक्षा घेतली शेतकरी बाबाची परीक्षा घेतली. राजा शेतकरी बाबा आपला आंबा लावण्याचं कार्य करत होता. कार्य करत असताना त्या राजाने शेतकरी बाबाला विचारलं की बाबा काय तुमचं वय. म्हणे माझं वय 75 वर्षाचं. म्हणे 75 वर्षाचं वय तुम्ही आता आंबा लावताय काय, 75 वर्षाचं वय तुम्ही आता आंबा लावताय, आणि तुम्ही आता कधी फळं खाणार म्हणायचे काय. पण शेतकरी हुशार होता. अहो म्हणे आतापर्यंत जेवढे आंबे खाले काय मी लावलेले खाले का म्हणे. आतापर्यंत जेवढे आंबे खाले तेवढे मी लावलेले खाले का. आमच्या पूर्वजांनी आंबे लावले ते आंबे आम्ही आता खात आहोत. मग आज मी आंबा लावणार, माझे नातू पण तू पुढच्या पिढीला आंबे खाणार, म्हणजे परोपकार काहीतरी केलाय. मग राजे साहेब वेश बदलून आले होते. मग हसले ते. म्हणे का असले राजे साहेब तुम्ही म्हणे. म्हणजे राजे म्हटलेच नाही त्यांना, पहिल्यांदा म्हणे का असले म्हणे. म्हणे रे मी एक या गावचा राजा आहे, आणि वेश बदलून तू काय करतो, आपल्या गावातले शेतकरी काय दक्षता घेतात हे पाहण्याकरता मी वेश बदलून आलो होतो म्हणे. म्हणे ठीक आहे म्हणे. मग राजे साहेब म्हटले काय तुला मागायचं ते माग म्हणे. म्हणजे राजे साहेब म्हणे मी काय द्यायचं ते देणार आहे म्हणे, तुला काय मागायचं ते माग. मग तू खूप हुशार आहे म्हणे, तू बिना मागल्याच मी देऊन टाकतो म्हणे. मग राजे साहेबांनी एक खिशातून मोहरा काढल्या आणि शेतकरी बाबाला देऊन टाकल्या. आणि शेतकरी बाबांना काय सांगितलं, राजे साहेब पहा म्हणे हे माझं काही लोक आंबे किती दिवसाचे लावता, त्यांना वर्षातून एकदाच बार येतो म्हणे, आणि मी परोपकाराचा आंबा म्हणजे परोपकाराचं फळ होतं, तर मला लगेच फळ मिळालं का नाही म्हणे, लगेच मोहरा मिळाला का नाही म्हणे. मग राजा म्हणे वा विचारसरणी सुद्धा उंच आहे, 75 वर्षाचा म्हातारा पण विचारसरणी सुद्धा उंच आहे. परत राजानं दुसऱ्या खिशात हात घातला, परत मोहरा काढल्या आणि शेतकरी बाबाला देऊन टाकल्या. शेतकरी बाबाला दिल्या.
मग शेतकरी बाबा परत म्हणतो, बघा राजेसाहेब, वर्षातून एक एक वेळाच बार येतो आणि माझ्या आंब्याचं परोपकाराचं फळ असल्यामुळं मला लगेच डबल बार मिळाला म्हणे, म्हणजे डबल मोहर मिळाले का नाही. म्हणजे वा. मग राजा म्हणे, मग आता काही स्तुती करू नको, मला तिसरा केस राहिला नाही म्हणे. विठाला 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 विठाला. हो. म्हणजे परोपकार करत असताना, पुण्य करत असताना माणसाच्या जीवनात जेवढा होईल तेवढा परोपकार करावा. तुका म्हणे फार आणि थोडा तरी परोपकार, पुण्य परोपकार पापते परपिडा, अनेक नाही जोडा तुझा याशी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली भैरव घ्या. कामने उघडे आय हित गात. तुका मने उघडे आय हित गात. काय म्हणे उघडे आहे हित गात. तुका म्हणे उघडे आहे हित गात. उचित कराते दयाचे उचित कराते सत्य तोचे धर्म. सत्य धर्म सत्य तोचे धर्म असत्य धर्म. वर्म नाही दुधे. वर्म 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 नाही तुझे. नाही तुझे आई अनेक हे वर्मा आणि हे वर्ग नाही तुझे
आणि कहे वर्म नाही आणि कहे वर्मा नाही तुझे मिले सूर मेरा तुम्हारा ओ सूर बने हमारा रगी नदिया हरदी जापे बगे ना जागर किनारा 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 ना ना na 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 आणि कहे वर्मा नाही आणि कहे वर्म नाही तुझे नाही तुझे नाही तुझे आ आणि कहे वर्म आणि कहे वर्म नाही तुझे आणि कहे वर्म नाही सत्य तुझे धर्म असत्य ते धर्म सत्य तुझे धर्म असत्य ते धर्म जय जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल बोलिले गुरे वेळुआ गुरे वचने क्षमापराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार मी आपला तुका म्हणे ज्ञानेश्वराला खपाय
गोविंदरा तुकाराम 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 तुकाराम